असते आणि केवळ ज्ञान हे वृक्ष असतं, म्हणजे कोरडं असतं. म्हणून ज्ञानावर प्रेमाची सत्ता हवी. आपण यंत्रामध्ये ज्ञान लोड केलं, मोबाईल, लॅपटॉप, रोबोट, काही का असेना, त्यामध्ये आपण ज्ञान लोड केलं, परंतु त्यामध्ये जिव्हाळा आहे का, आपुलकी आहे का, प्रेम आहे का? नाही. म्हणून ज्ञानावरती प्रेमाची सत्ता हवी. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अतिशय सुंदर सूत्र सांगितलंय, ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम. आणि म्हणूनच आमच्या स्वामींनी परमेश्वर प्राप्तीचे 2 मार्ग सांगितले, ज्ञान मार्ग आणि प्रेम मार्ग, म्हणजे भक्ती मार्ग. जगाला गरज ज्ञानाची आहे, मान्य आहे, परंतु भूक मात्र प्रेमाची असते. ज्ञान आणि प्रेम मार्ग, प्रेम म्हणजे भक्ती, भक्ती सांगितली. आणि आमच्या स्वामींच्या सन्निधानी सुद्धा प्रेमीय भक्त होते. प्रेमीय भक्त 5 प्रकारचे, 1 कळिकेचा प्रेमिया, 2 कळिकेचा प्रेमिया, 3 कळिकेचा प्रेमिया, 4 कळिकेचा प्रेमिया आणि विषय प्रेमिया, असे 5 प्रेमीय भक्त असतात. आमच्या स्वामींच्या सन्निधानी सुद्धा माधोबा भट्ट होते, बाईसा होत्या. बाईसा या 4 कळिकेच्या प्रेमिया होत्या. आमच्या स्वामींनी बाईसांना प्रेमदान कसं दिलं ते बघू. आमचे स्वामी मेहकरला असताना बोनेबाई यांसोबत होते. तिथून आमचे स्वामी सिंहस्थाचे निमित्त करून पैठणला जाण्यासाठी निघाले. निमित्त सिंहस्थाचं होतं, पण खरा उद्देश होता बाईसांना प्रेमदान देण्याचा. तसं तर आमच्या स्वामींनी बाईसांना प्रेमदान देण्याच्या आधी चिंतन केलं होतं विषयीपासून. मग आमचे स्वामी सिंहस्थाच्या निमित्ताने पैठणला जायला निघाले बोनेबाई यांसोबत. पैठण नगरी विद्येचं माहेरघर म्हणून जिला ओळखल्या जायची, अशी ती पैठण नगरी. अत्यंत विद्वान, षडशास्त्र संपन्न जे ब्राह्मण होते ते पैठण नगरीने घडवले होते. या पैठण नगरीमध्ये आमचे स्वामी आले. बोनेबाई जेव्हा भिक्षेला गेल्या तेव्हा त्यांची आणि बाईसांची भेट झाली. आता जेव्हा आपल्याला कोणी दुसऱ्या गावाकडचा माणूस भेटतो, आपल्या गावाला येतो, घरी येतो, तेव्हा आपण त्याला विचारतो, कसे आहात, कुठून आले, कोण आले सोबत. आणि म्हणून तसंच बाईसांनी सुद्धा त्या बोनेबाई यांना विचारलं, आपण कुठून आले, आपल्यासोबत कोण आलं. तेव्हा बोनेबाई यांनी सांगितलं, आमच्यासोबत आमचे मौन्यदेव आले म्हणून. मग त्यांनी विचारलं, कोण मौन्यदेव. मग ज्या मेहकरला आमच्या स्वामींनी लीळा केल्या होत्या, त्यांनी जे दिवस स्वामींसोबत घालवले आहेत, त्या सर्व लीळा, ते सर्व स्वामींचे गुणवर्णन त्यांनी बाईसांना सांगितले, त्या बोनेबाई यांनी. आणि बाईसांना समजलं कोणीतरी ईश्वरी पुरुष आहे. बाईसा यांचं नाव नागूबाई, कुठे नागांबिका असं आलेलं आहे. आपण बाईसा या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. बाई म्हणजे स्त्री. स्त्रीचे स्त्रीत्व सांभाळून संपूर्ण गुणाने युक्त असलेल्या स्त्रीला बाई म्हणतात. ई म्हणजे ईश्वराच्या सेवेमध्ये 24 तास निरंतर होत्या, त्या ईश्वराच्या सेवादस्त्यात ईश्वरा अधीन झालेल्या. आणि सा म्हणजे सारखेपणा होता, सर्व भक्तजनांच्या ठिकाणी त्यांच्या साथी सारखेपणा होत्या, अशा बाईसा. स्वामींची स्तुती तर त्यांनी ऐकलीच होती, आता त्या स्वामींना भेटल्या. गावाची जी वेस होती त्या वेसेवर स्वामींचं आणि बाईसांची भेट झाली. आणि स्वामींना बघितल्या त्यांना समजलं की बोनेबाई यांनी ज्या पुरुषाबद्दल, ज्या ईश्वरी पुरुषाबद्दल सांगितलं होतं
ते ईश्वरी पुरुष हेच आहे. मग त्या स्वामींना घेऊन आपल्या सदनी गेल्या, घरी घेऊन गेल्या स्वामींना. आणि जेव्हा आपल्या घरी कोणी पाहुणे येतं तेव्हा आपण त्याला वरती बसवतो. इतकं तर माहीत आहे की कोणीतरी ईश्वरी पुरुष आहे, मग कमीत कमी वरती बसवावं नाही. बाईसांनी आमच्या स्वामींना दरवाजापाशी पाय पुसण्यावर बसवलं. आपण स्वतः मात्र उंच आसनावर बसल्या. आमच्या चिंतनीजनक बाबांनी खूप सुंदर ओळ म्हटलेली आहे. नागंबेच्या घरात जेव्हा माहेर घर आले, नागंबेच्या घरात जेव्हा माहेर घर आले म्हणजे सकळ जीवांचा जो मायबाप आहे, दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू सगळ्यांची माय असलेला बाप असलेला जो परमेश्वर आहे, तो त्या नागंबेच्या घरात आला आहे. पाय पुसण्यावरी वेदवा ब्रह्मकमळ फुलले. आणि पाय पुसण्यावर जसं एखादं ब्रह्मकमळ फुलून दिसावं तसे आमचे स्वामी त्या पाय पुसण्यावर बसलेले आहेत. काय पुसता नशीब तिचे, काय पुसता नशीब तिचे, पुसत पुसत आले. न पुसणाऱ्या त्रिदोषांना क्षणात पुसून गेले. आमच्या स्वामींना आता त्या पाय पुसण्यावर ज्या परमेश्वराला, आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना प्रत्येक नाम घेणाऱ्याचा अभिमान आहे, प्रत्येक साधनवंताचा अभिमान आहे, अशा परमेश्वराला पाय पुसण्यावर बसवलं. आणि आमचे स्वामी सुद्धा आनंदाने बसले. एक नाही, दोन नाही, तर 3 दिवस सलग परमेश्वर बसलेले आहेत. त्या पाय पुसण्याचं किती भाग्य म्हणावं लागेल. पाय पुसण्याची काय किंमत असते. येणारे जाणारे येतात, मातीचे चिखलाचे शेणाचे पाय घेऊन त्याला पुसतात आणि बाजूला सारतात, बस इतकीच त्याची घरामध्ये किंमत असते. परंतु आज अनंत ब्रह्मांडाचा नायक जीव उद्धारण करता उभय दृश्य अवतार त्या पाय पुसण्यावर बसलेला आहे. रोज स्वामी नागंबेच्या घरात यायचे, बाईसांच्या घरात यायचे, रोज त्या पाय पुसण्यावर स्वामींना बसवायच्या, दुधी गरंट्यामध्ये पाणी भात द्यायच्या. आणि आपण स्वतः मात्र उंच आसनावर स्वामींसमोर बसून आपल्या शिष्य परिवाराकरवी पूजा पुरस्कार पूजा अवसर करून घ्यायच्या. त्रिकाळ पूजा अवसर करून घ्यायच्या. का करून घ्यायच्या? आपण म्हणतो की चांगले कर्म केल्याशिवाय पुढे चांगला योग प्राप्त होत नाही. बाईसांचे सुद्धा पूर्वजन्मीचे हे पुण्यच होते की स्वामी स्वतःहून त्यांच्या घरी आलेले आहेत त्यांना प्रेमदानाचा संचार करण्यासाठी. परंतु या सर्व गोष्टीला आडवे येत आहेत ते बाईसांचे त्रिदोष. न पुसणाऱ्या त्रिदोषांना क्षणात पुसून गेले. त्रिदोष कोणते? तर मार्गश्रेष्ठत्व, वयोवृद्धत्व आणि तपोवृद्धत्व असे 3 दोष बाईसांच्या ठिकाणी होते. आणि त्यामुळे बाईसांना प्रेमाचा संचार होत नव्हता. पहिले आमच्या स्वामींनी ते त्रिदोष नासले. सगळ्या मार्गांमध्ये माझाच मार्ग श्रेष्ठ आहे, वयाने मी वृद्ध आहे, कारण बाईसा या वयाने मोठ्या होत्या. तपोवृद्धत्व, तपाने मी वृद्ध आहे असा त्यांच्या ठिकाणी समज होता. आणि तिसऱ्या दिवशी आमच्या स्वामींची आणि बाईसांची दृष्टीला दृष्टी मिळाली आणि आमच्या स्वामींनी दृष्टीद्वारे प्रेमाचा संचार केला. नागंबेची पहा देव वाचतो नजर, नागंबेची पहा देव वाचतो नजर, आणि पाहता पाहता सोडी प्रेमाचा पाझर. दृष्टीद्वारे आमच्या स्वामींनी बाईसांना प्रेमाचा संचार केलाय. ज्ञान आणि प्रेम 2 साधना सांगितले. ज्ञान साधन श्रेष्ठ आहे, परंतु त्याही पेक्षा श्रेष्ठ साधन प्रेम आहे. सहजासहजी जी प्राप्त होत नाही, परंतु त्याच्यामध्ये ज्ञाना इतके कष्टही करावे लागत नाही. ज्ञान चिडखोर असतं, भांडखोर असतं, पण प्रेमाचं
प्रेम हे क्षमा करतं. ज्ञान शब्दाने आणि प्रेम हे कृतीने व्यक्त होत असतं. म्हणून प्रेमाचा स्वभाव हा वेगळा असतो. प्रेम निशब्द असतं आणि या प्रेमाचा संचार आज आमच्या बाईसांना केलेला आहे. आणि प्रेमाचा संचार झाल्या क्षणी आमच्या बाईसांनी सर्वात पहिले त्या उंच आसनावरून खाली उडी घेतली, स्वामींच्या चरणाजवळ आल्या आणि रडू लागल्या, दुःख करू लागल्या. मी पापिया आहे जी, मी काय केलं बाबा, माझं चुकलं. मी स्वतः मात्र उंच आसनावर बसत होते आणि आमच्या स्वामींना मी खाली बसवलं. मी माझ्या बाबांना खाली बसवलं. तुम्ही तर माझे हितकर्ता आहे, सर्वस्व आहेत आणि मी हे काय करत होते. तुमच्या लक्षात आलं असेल, सर्वात पहिले बाईसांनी स्वामींना बाबा म्हणून हाक मारले आहे. बाबा, बाबा म्हणजे आधार, बाबा म्हणजे अनाथांचा नाथ आणि अनाथांचा नाथ म्हटलं की श्री प्रभू बाबा डोळ्यासमोर येतात. सावळापूरची सुद्धा जेव्हा लेक येत होती श्री प्रभू बाबांना भेटायला, तेव्हा ती काही फक्त ईश्वर अवताराला भेटायला नव्हती येत, ती तिच्या बाबांना भेटायला येत होती, बापाला भेटायला येत होती. आणि म्हणूनच रुद्रपुरातले लहान मोठे सर्व श्री प्रभू बाबांना राऊळ माय राऊळ बाप म्हणायचे. कारण परमेश्वर त्यांचे माय बापाप्रमाणे कर्तव्य पण करायचे. जसा बाप हा मुलाच्या मुलीच्या नेहमी पाठीशी उभा असतो, कोणतंही संकट येऊ द्या, जग पाठ सोडेल पण बाप पाठ सोडत नाही, तशी श्री प्रभू बाबा प्रत्येक संकटात त्या जीवांच्या मागे होते, प्रत्येक गोष्टीत त्यांना साथ द्यायचे. आणि असेच आता आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बाईसांचे बाबा झाले होते. आणि फक्त बाईसांचे नाही तर ते तुमचे आमचे सर्व भक्तजनांचे बाबा झाले होते. आता बाईसा ह्या आमच्या स्वामींच्या सन्निधानी राहू लागल्या. नियमित त्या 24 तास परमेश्वराच्या सेवा दास्यामध्ये असायच्या. जे आमच्या स्वामींना प्रिय होते, जे भक्तिजन आवडायचे, ते आमच्या बाईसांना आवडायचे. स्वामींच्या पहुडाची उपहुडाची चिंता करणाऱ्या, भोजनाची चिंता करणाऱ्या आमच्या बाईसा होत्या. सगळ्यांना सारखेपणाने प्रेम देणाऱ्या आमच्या बाईसा होत्या. एक आदर्श गृहिणी आमच्या बाईसा होत्या. आणि तेव्हापासून आमच्या स्वामींचा त्रिकाळ पूजावसर सुरू झाला. सूत्रपाठामध्ये जे त्रिकाळ पूजावसर आलेले ते आमच्या बाईसा करायच्या स्वामींच्या ठिकाणी. तसं बघायला गेलं तर एका अज्ञात लीळा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध मिळून 309 चरित्रांमध्ये बाईसा आहेत. 309 चरित्र आहेत बाईसांचे. अर्ध्या 1 तासामध्ये बाईसांचा जीवनकाळ, बाईसांचे चरित्र याचे चिंतन करणारा आपल्याला शक्य नाही. परंतु बाईसांचे हे पूर्वजन्मीचे भाग्य होते, म्हणून स्वामी आले, स्वामींनी प्रेमदान दिलं. आमच्या बाईसा ह्या परमेश्वराचा वियोगही सहन करू शकत नव्हत्या. का? कारण त्या प्रेमीय भक्त होत्या. इतरही भक्त होते स्वामींच्या सन्निधानी. भट्टदास होते, माहीम भट्ट होते, महाबाईसा होत्या, औसा होत्या, नाथोबा होते, खूप सारे भक्तजन होते. पण बाईसा ह्या विशेष होत्या कारण त्या प्रेमीय भक्त होत्या. एका कवीने म्हटले, प्रेमाने मिळवा त्यात व्हा तदरूप, प्रेमाने मिळवा त्यात व्हा तदरूप, त्या प्रेमातच विकसित होते भक्ती, त्या प्रेमातच विकसित होते भक्ती. मग ते सर्वस्वची हे सर्वेश्वर हाती. प्रेमाने मिळवा म्हणजे परमेश्वराचे जे साधनवंत आहेत, साधू महात्मे आहेत, त्यांना प्रेमाने मिळवा म्हणजे त्यांचं भजन पूजन करा. त्यात व्हा तदरूप, त्यांची आवडी
जसं आपल्या कोणी नातेवाईक आपले भाऊ बहिणी जेव्हा घरी येत असतात आपल्या, आपण आनंदी होतो. आपण त्यांच्यासाठी चांगला चांगला स्वयंपाक करतो, सार भात पुरणपोळ्या पाहिजे ते करतो. तसंच हे माझ्या ईश्वरीचे आहेत, हे सुद्धा माझे आपलेच आहेत. परमेश्वरांना यांचा अभिमान आहे. इतक्या आवडीनं त्यांचं सुद्धा भजन पूजन करा. त्या प्रेमातच विकसित होते भक्ती. आणि मग ते तुमची ही जी प्रेमाची चाल आहे ही भक्ती म्हणजे परमेश्वरापर्यंत जाईल. परमेश्वराला तुमचा आनंद होईल, परमेश्वराला कला उत्पन्न होईल तुमची की बघा यांनी माझ्या साधनवंताचं किती आवडीने भजन पूजन केले आहे. मग ते सर्वस्वची की हे सर्वेश्वर हाती, मग तो परमेश्वर साधनदाता श्री चक्रधर तुम्हाला सहजच मिळेल. पहिले आपल्याला त्या साधनवंताबद्दल आवडी केली पाहिजे. आमच्या बाईसांची भक्ती ही थोर होती आणि प्रेमियाचा विशेषच असा असतो की तो परमेश्वराशिवाय राहूच शकत नाही. बाईसा या स्वामींना सोडून राहूच शकत नव्हत्या. जर परमेश्वर आहे तर भक्त आहे, तो नाही तर मी नाही, बस एवढीच त्यांची बुद्धी असते. आमच्या बाईसा आता एकदा बाजाराला गेल्या होत्या. मध्ये नदी होती. बाजारावरून वापस येताना नावेने प्रवास करत होत्या आणि समोरून दुसरी नाव आली आणि त्यांनी बाईसांना सांगितलं, तुम्हाला माहित नाही का तुमच्या गोसावी यांचे असे असे वाईट झाले. त्यांनी बाईसांना खोटं सांगितलं होतं, पण बाईसा या प्रेमीय भक्त होत्या. प्रेमीय भक्त परमेश्वराशिवाय राहू शकत नाही. ते फक्त 2-3 वेळेस विचारतात सत्य आहे का. त्यांनी त्याचप्रमाणे त्या समोरच्या माणसांना विचारलं की हे सत्य आहे का. त्यांनी सांगितलं हो सत्य आहे. पुन्हा विचारलं सत्य आहे का, हो म्हणे सत्य आहे. तिसऱ्यांदा विचारलं हे सत्य आहे का, हो म्हणे सत्य आहे. आणि मग क्षणाचाही विलंब न करता बाईसांनी त्या नदीमध्ये त्या पात्रामध्ये उडी घेतली आणि आपल्या देहाचा त्याग केला. असे असतात प्रेमीय भक्त. ही होती त्या काळची खरी भक्ती. परमेश्वर नाही तर मी जगून काय करू या भावनेने लगेच ते आपल्या देहाचा त्याग करतात. आपण परमेश्वराच्या वियोगे देह त्याग तर नाही करत, परंतु आपण दुःख तर केलं पाहिजे. परमेश्वरा मी अभागी आहे, मला तर तुझे सन्निधान नाही, दर्शन नाही, परंतु मला तुझ्या साधनवंताची सेवा घडू दे, चतुर्विध साधनाची सेवा घडू दे, असं आपण दुःख केलं पाहिजे. परमेश्वर हा मायबाप आहे, त्याला नक्कीच आपली अर्थ उपजेल. आमचे स्वामी तर मायाळू कृपाळू कनवाळू आहे. आपण जसं आईकडे हट्ट केल्यावर आई आपले लाड पुरवते, तसे परमेश्वरही आपली आई आहे. आपण परमेश्वराजवळ हट्ट केला तर का नाही पुरवणार परमेश्वर आपला हट्ट. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे मूर्तिमंत प्रेम होते. समता ही त्यांनी ममतेने शिकवली होती. ज्ञानाचं महत्व कमी न करता प्रेमाचं उदात्तीकरण त्यांनी केलं होतं. ज्ञानाला न दुखवता म्हटले की ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम आहे. महात्मेने प्रिय भक्त यावे. महात्मेनेच का सगळ्यांनी झालं पाहिजे काय, फक्त महात्म्याने साधूंनीच प्रिय भक्त व्हावे, गोड बोलावं का? नाही, सगळ्यांनी गोड बोललं पाहिजे. आपले शब्द कसे असावे बघा. द्रौपदी म्हणते आंधळ्याची मुलं आंधळी असतात का. शब्द बघा, हे तिचं सदोष वाक्य होतं, निर्दोष नाही सदोष वाक्य होतं. दोष होता त्याच्यात. प्रेम होतं का दुर्योधनाबद्दल, आपुलकी होती का नाही, द्वेष होता. दुर्योधन वरची समजून पाण्यामध्ये पडतोय आणि ती हसून म्हणते की आंधळ्याची मुलं ही आंधळी असतात का. तिला गर्व होता की माझ्या पतींनी इंद्रप्रस्थ उभारलंय, हस्तिनापूरपेक्षा कितीतरी भव्य आहे, कितीतरी पटीने मोठा आहे. आणि त्या गर्वाने, त्या मत्सराने, त्या अभिमानाने ती म्हणते.
आणि दुर्योधन म्हणतो सुईच्या टोकावर मावेल इतकी ही जमीन मी पांडवांना देणार नाही. जेव्हा श्रीकृष्ण महाराज युद्ध होऊ नये म्हणून युद्धाच्या आधी प्रस्ताव मांडायला गेले शांतीचा, दुर्योधनाला श्रीकृष्ण महाराज म्हणतायत की युद्ध करू नको, त्यांना थोडीशी 5 गावं जरी दिले तरीही ते सुखी राहतील, युद्ध नको करू. तर तो म्हणतो 5 गावं तर काय, सुईच्या टोकावर मावेल इतकी ही जमीन मी पांडवांना देणार नाही. हे त्याची वाणी म्हणजे जाल विषच होतं. याच्याने काय घडलं तर या 2 वाक्यांनी महाभारत घडलं. म्हणून आपली वाणी ही मधुर पाहिजे. आमच्या स्वामींनी सांगितल्याप्रमाणे प्रिय वक्ते अमृताते ही पैजा जिंके अशी आपली वाणी पाहिजे. जर तुमच्या शब्दांनी अमृतासोबत, अमृत कसं गोड असतं, त्या अमृतासोबत जर पैज लावली ना तर अमृत नाही, तुमची वाणी जिंकली पाहिजे. इतके गोड मधुर तुमचं भाष्य असावं. प्रेम हा शब्द कधी एका व्यक्तीपुरता, कधीच एका वाक्यापुरता मर्यादित नसतो. प्रेम हे भाऊवर असतं, बहिणीवर असतं. कोणी माता पित्यांवर प्रेम करतं तर कुणी गुरुवर प्रेम करतं. आणि इतकंच काय तर कुणाचं ईश्वरावर प्रेम असतं. जसं मीराचं होतं भगवान श्रीकृष्णांवरती. म्हणतात की श्रीकृष्ण महाराजांनी मीराला दर्शन सुद्धा दिलेलं आहे. किती तिचा भाव असणार. आणि फक्त मीराचंच होतं का, तर आमच्या रुक्मिणीबाईंचं सुद्धा श्रीकृष्ण महाराजांवर प्रेम होतं. आता सगळे म्हणाल की रुक्मिणीबाई या श्रीकृष्ण महाराजांच्या पत्नी होत्या म्हणून त्यांचं प्रेम होतं. नाही, त्या फक्त श्रीकृष्ण महाराजांच्या पत्नी नव्हत्या तर त्या विषय प्रेमिया होत्या. तुम्हाला सांगितलं 5 प्रकारचे प्रेमी. बाईचा 4 तऱ्हेच्या प्रेमिया होत्या तर रुक्मिणीबाईचा ह्या विषय प्रेमिया होत्या. म्हणून त्यांचं विशेष प्रेम होतं श्रीकृष्ण महाराजांवर. आमच्या रुक्मिणीबाईचा आता मोठ्या झाल्या होत्या, लग्नाच्या वयात आल्या होत्या. त्यामुळे त्यांचे जे पिता होते भीमक राजा, त्या भीमक राजाने आता रुक्मिणीचं स्वयंवर करावं म्हणून कल्याण कीर्तीला बोलवलं. कल्याण कीर्ती हा संपूर्ण राज्य देश फिरायचा आणि जे विवाह योग्य राजकुमार, राजे, राजकुमारी असतील त्यांचा विवाह जुळवून द्यायचा. त्याला संपूर्ण माहिती असायची त्या राजकुमाराबद्दल, त्याच्या घराबद्दल, त्याच्या साम्राज्याबद्दल. म्हणून प्रत्येक जण कल्याण कीर्तीला बोलवायचा लग्नाच्या वेळेस. म्हणूनच भीमक राजाने कल्याण कीर्तीला बोलवलं आहे आणि कल्याण कीर्ती दरबारामध्ये येऊन प्रत्येक राजकुमाराची, प्रत्येक राजाची स्तुती करतो आहे रुक्मिणी देवी समोर. पण रुक्मिणीच्या मनात कुणीही येत नव्हतं. हे आता कल्याण कीर्तीने जाणलं की मी इतक्या रथी, महारथी, अधिरथी सम्राटांबद्दल सांगतो आहे रुक्मिणी देवींना, परंतु त्यांच्या मनामध्ये कोणीच बसत नाहीये. म्हणून आता कल्याण कीर्तीने श्रीकृष्ण महाराजांची स्तुती केली आणि श्रीकृष्ण महाराजांचे रूप, गुण, सौंदर्य, लावण्य, त्यांचा पराक्रम, त्यांच्या लीळा या सर्व गुणांमोदन रुक्मिणी देवी समोर केला आहे. आणि श्रीकृष्ण महाराजांच्या त्या लीळा ऐकल्या रुक्मिणी देवीला वेध झाला आणि विषय प्रेमाचा संचार झाला. फक्त श्रीकृष्ण महाराजांच्या लीळा ऐकून आणि मनामध्ये रुक्मिणी अवसाने आता स्वतःला श्रीकृष्ण महाराजांची पत्नी मानलं आणि श्रीकृष्ण महाराजांना स्वतःचे पती मानले होते. परंतु रुक्मिणीचा जो मोठा भाऊ होता रुक्मी, त्याने शिशुपालाला निवडलं रुक्मिणीचा पती म्हणून आणि त्याच्यासोबत लग्न लावायचं ठरवलं. आता ही गोष्ट रुक्मिणी देवीला पटली नाही, कारण त्यांनी तर श्रीकृष्ण महाराजांना आपलं पती मानलं होतं. आणि जेव्हा रुक्मिणी देवी ह्या आपल्या महालात गेल्या त्यावेळेस त्यांना ज्वर आला. ज्वर म्हणजे ताप आला त्यांना, अतिशय खूप जास्त ताप आला.
केले, परंतु रुक्मिणी देवीचा ताप जायला तयार नाही. तेव्हा भाव करणाऱ्या रुक्मिणी देवीला म्हणते, मी आता काय करू सांगा तुम्ही मला, तुमचा ताप जाईल कशाने? तेव्हा रुक्मिणींनी सांगितलं की त्यांना ताप कशामुळे आला, कारण आता भक्ताला परमेश्वर भेटत नव्हता. शिशुपालासोबत रुक्मिणी देवीचा विवाह ठरला आहे आणि त्यांनी श्रीकृष्ण महाराजांना आपले पती मानले होते. फक्त पती नाही तर परमेश्वर होते ते. आणि आता भक्ताला परमेश्वर भेटत नव्हता म्हणून त्यांची इतकी तब्येत बिघडली. हे भाव कळणेला कळलं आणि ती चतुर होती. तिने सुदेवाला बोलवलं. सुदेव हा ब्राह्मण होता. पती म्हणोनी श्रीकृष्णाला, पती म्हणोनी श्रीकृष्णाला, मानित से रुक्मिणी सुदेवा, जाऊनी सांगा जणी सुदेवा, जाऊनी सांगा जणी. तो सुदेव ब्राह्मण सुद्धा अत्यंत आनंदित झाला आहे, कारण त्यालाही माहित आहे श्रीकृष्ण महाराज फक्त राजे नाहीयेत तर ते परमेश्वर अवतार आहे आणि परमेश्वर अवताराला रुक्मिणी देवींनी पती मानलं आहे. तेव्हा रुक्मिणी देवींनी काही अलंकार, काही उंच वस्त्र, असे काही दासी असे सुदेवाजवळ द्वारकेला पाठवले आहे. आणि 4 दिवसांनी तो सुदेव ब्राह्मण द्वारकेला पोहोचला श्रीकृष्ण महाराजांजवळ. श्रीकृष्ण महाराजांची आणि सुदेवाची भेट झाली आणि रुक्मिणीने श्रीकृष्ण महाराजांसाठी पत्रिका लिहिली होती. त्यामध्ये कल्याण कीर्तीने जे गुणवर्णन केले होते ते गुणवर्णन, त्यांच्या सौंदर्याचे, लावण्याचे ते गुणवर्णन रुक्मिणी देवींनी त्या पत्रिकेमध्ये लिहिले होते. त्यांनी श्रीकृष्ण महाराजांना कधी बघितलं नव्हतं, परंतु तरीही अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी श्रीकृष्ण महाराजांचं वर्णन त्या पत्रिकेमध्ये लिहिलं होतं. श्रीकृष्ण महाराजांनी ती पत्रिका वाचली आणि सुदेवाला विचारलं की तुम्ही जेव्हा निघाले त्यावेळेस रुक्मिणी देवींची अवस्था कशी होती, काय व्यवस्था होती तिथली? तेव्हा सुदेवाने सांगितलं, जेव्हा रुक्मिणी देवींनी तुमच्यासाठी विडा द्यावा म्हणून हातामध्ये पानं घेतली विड्याची, त्यावेळेस ती पानं हातामध्ये जळाली. त्यामुळे त्या दासींवरती कोपल्या की काय तुम्ही मला जळालेली पानं देतायत म्हणे श्रीकृष्ण महाराजांसाठी. म्हणून त्यांनी दुसरी पानं मागवली. दुसरी पानं सुद्धा त्यांच्या हातामध्ये करपली. तिसऱ्यांदा मागवली, तिसऱ्यांदाही करपली. इतका त्यांना ताप आलेला होता. मग त्यांनी कापूर मागितला. तो कापूर रुक्मिणी देवीच्या हातावर ठेवला तो पेटला. इतका ज्वर होता. श्रीकृष्ण महाराजांनी हे ऐकलं आणि कळालं की आता रुक्मिणी देवींना 10वी अवस्था प्रकटली आहे म्हणे. आता आम्ही गेलंच पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण महाराज कुणालाही न सांगता सुदेवासोबत रथ घेऊन कौंडण्यपुराकडे निघाले. बलरामाला समजलं. बलराम सुद्धा सैन्य घेऊन श्रीकृष्ण महाराजांच्या मागोमाग निघाले. इकडे रुक्मिणी देवींची आणि शिशुपालाच्या विवाहाची तयारी सुरू होती. सुदेव ब्राह्मण हा रुक्मिणी बाईंच्या महालामध्ये गेला. रुक्मिणी देवींनी विचारलं की आणलं का सोबत श्रीकृष्ण महाराजांना? तू हो म्हणे, मी आणलं. तर म्हणे मला दाखव कोणते आहे श्रीकृष्ण महाराज, मला त्यांचे दर्शन घ्यायचे आहे. आणि माळ्याच्या त्या खिडकीमधून सुदेवाने असा हात करून दाखवलं. ते समोर रथात बसलेले श्रीकृष्ण महाराज आहेत म्हणे. आणि रुक्मिणी देवी त्याच खिडकीमधून खाली उडी घेणार होत्या, परंतु सुदेवाने रुक्मिणी देवींचा हात धरला आणि त्यांना थांबवलं. आमच्या महाताईसांनी विचारलं आहे आमच्या स्वामींना की जर रुक्मिणी देवींनी त्या खिडकीतून उडी घेतली असती तर काय
हात धरला आणि म्हणून तेवढा काळ लांबल्या गेला देवाच्या आणि भक्ताच्या भेटीला. त्यानंतर अंबिकेच्या मंदिरामध्ये जाण्याची प्रथा होती नवरीची, म्हणून रुक्मिणी देवी या अंबिकेच्या देवळात गेल्या आणि श्रीकृष्ण महाराजांना सुद्धा तिथे बोलवलं. आणि त्यानंतर अंबिकेच्या देवळामध्ये श्रीकृष्ण महाराजांचा आणि रुक्मिणी देवींचा विवाह झाला. आणि नंतर श्रीकृष्ण महाराज द्वारकेला घेऊन गेले रुक्मिणी देवी. श्रीकृष्ण महाराजांना 16,108 पत्न्या होत्या. 16,000 वेगळ्या, 100 वेगळ्या आणि 8 पट्टराण्या वेगळ्या होत्या. रुक्मिणी देवी ह्या पट्टराणी होत्या. 8 राणी ह्या विशेष होत्या. जांबवती होती, त्याच्यामध्ये सत्यभामा होत्या. महाराज विचारतात की सत्यभामेचं श्रीकृष्ण महाराजांवर जास्त प्रेम होतं की रुक्मिणी देवींचं जास्त होतं? रुक्मिणी देवीचा पडियाव जास्त होता जिजी की सत्यभामेचा पडियाव जास्त होता? तेव्हा आमचे स्वामी म्हणतात की रुक्मिणी देवीचा पडियाव अधिक होता. तर महाराजचा विचारतात तो कसा काय? तेव्हा आमच्या स्वामींनी सांगितलंय की सत्यभामा जी होती ती श्रीकृष्ण महाराजांना आपल्या अधीन करू बघत होती की श्रीकृष्ण महाराज माझ्या अधीन झाले पाहिजे, माझं ऐकलं पाहिजे, मी पट्टराणी आहे, मी विशेष आहे. आणि रुक्मिणी देवी ज्या होत्या त्या श्रीकृष्ण महाराजांच्या अधीन होत्या. त्यांना वाटायचं मी निरंतर परमेश्वराची सेवा केली पाहिजे. त्या होत्याच विषय प्रेमी, परमेश्वराला त्यांचा विशेष अभिमान होता, ती गोष्टच वेगळी होती. परंतु त्या परमेश्वराच्या अधीन होत्या आणि त्यामुळे सत्यभामेला थोडा रुक्मिणी देवींबद्दल मत्सर वाटायचा की श्रीकृष्ण महाराज नेहमी त्यांचंच ऐकतात. म्हणून एक दिवस श्रीकृष्ण महाराजांनी सत्यभामेला दाखवायचं ठरवलं की रुक्मिणी देवी हा कशा श्रेष्ठ आहे. म्हणून एक दिवस श्रीकृष्ण महाराज हे समुद्रतटी गेले द्वारकेला आणि त्या समुद्रामध्ये खेळ क्रीडा करता करता तळाला चालले गेले. बराच वेळ झाला तरी श्रीकृष्ण महाराज वरती आले नाही. त्यामुळे सर्व त्यांचे जे दासी सैन्य असेल ते घाबरून गेले आणि जिकडे तिकडे आरडाओरड झाली की श्रीकृष्ण महाराज समुद्रामध्ये बुडाले. आता विहीर असती तर कोणी, नदी असती, विहीर असती तर जाऊन बघितलं असतं तळाशी. परंतु तो समुद्र आहे, समुद्राची कोणी मागता उभी नाही येणार आहे. त्यामुळे श्रीकृष्ण महाराज बुडाले असा सर्वांचा समज झाला. इकडे सत्यभामेला सुद्धा त्या दासींनी जाऊन सांगितलं की श्रीकृष्ण महाराज समुद्रातही बुडाले. सगळे लोक त्या समुद्राजवळ धावत आले. तिथे सगळे रडता आहेत की आमचा राजा, आमचे परमेश्वर, आमचे देव आम्हाला सोडून गेले. सत्यभामा सुद्धा आली, मोकळे केस, वस्त्रांची सुद्धा बुद्ध नाही. सगळे रडत होते. सत्यभामा एकदम बेशुद्ध होऊन रडू लागल्या, दुःख करू लागल्या. त्यांना कसलीच शुद्ध नव्हती. इकडे रुक्मिणी देवींना सुद्धा दासी सांगायला गेल्या की श्रीकृष्ण महाराज समुद्रामध्ये बुडाले म्हणे. रुक्मिणी देवींनी विचारलं हे सत्य आहे का? हो म्हणे सत्य आहे. आणि रुक्मिणी देवींनी डायरेक्ट त्या धरतीवरती कोसळून गेल्या, बेशुद्ध पडल्या. त्यांचे चैतन्य विलयाला गेले, देहातून प्राण निघून गेला. श्रीकृष्ण महाराज त्या समुद्रातून वरती आले आणि सत्यभामेजवळ गेले. परंतु त्या इतकं दुःख करत होत्या, अत्यंत दुःखी झालेल्या होत्या की त्यांनी श्रीकृष्ण महाराजांना ओळखलं सुद्धा नाही. त्या इतकं दुःख करत होत्या. मग श्रीकृष्ण महाराजांनी सत्यभामेला स्पर्श केला, त्यांना आवाज दिला. कशासाठी लढताय म्हणजे सत्यभामा? आम्ही तर जिवंत आहोत. मग त्या शुद्धीवर आल्या आणि श्रीकृष्ण महाराज सत्यभामेला म्हटले तुमची जर ही अवस्था झाली आहे म्हणे तर तिकडे रुक्मिणी देवींची काय अवस्था झाली असेल. म्हणून सत्यभामेचा हात धरून आमचे श्रीकृष्ण महाराज त्यांना रुक्मिणी देवींच्या महालात घेऊन आले आणि तिथे भक्त
नुकताच रुक्मिणी देवी या जमिनीवर कोसळलेल्या होत्या, त्यांचा देह निघून गेलेला होता. श्रीकृष्ण महाराजांनी रुक्मिणी देवींच्या कानामध्ये त्यांना आवाज दिला, त्यांना सावध केलं, त्यांचा प्राण वापस आला. आणि मग तेव्हा श्रीकृष्ण महाराज बोलले, यासाठी मी म्हणतो की रुक्मिणी देवी ह्या श्रेष्ठ आहेत. आणि तेव्हा सत्यभामेला रुक्मिणीची श्रेष्ठता कळली. म्हणे तुम्ही जसे बाकीचे दुःख करत होते, जसे बाकीचे गौरवी आल्या, बाकीचे जे दास दासी असतील, महालामधले लोक असतील, नातेवाईक असतील, जे जसे दुःख करत होते मी गेल्यावरती, तसंच दुःख तुम्ही पण केलं सत्यभामा. परंतु रुक्मिणी देवींनी प्राणच त्याग न देता. ही आहे त्यांची श्रेष्ठता, ही भक्ताची श्रेष्ठता. आणि म्हणून जेव्हा श्रीकृष्ण महाराजांनी कर्पूर कज्जलिकाव्रत देहत्याग केला शेवटी, त्यावेळेस रुक्मिणी देवींनी सुद्धा देहत्याग केला. श्रीकृष्ण महाराज गेले हे समजताच रुक्मिणी देवींनी सुद्धा आपला देहत्याग केला आहे. आणि फक्त रुक्मिणीने नाही तर कुंती मातेने सुद्धा. किती फरक आहे दोघांमध्ये. 5 पांडव सुद्धा श्रीकृष्ण महाराजांसोबत राहायचे. विशेष करून अर्जुन अतिशय प्रिय होता श्रीकृष्ण महाराजांना. त्याला तर कितीतरी स्वामींचा संबंध लाभलेला आहे, सोबत लाभलेली आहे, मित्र होता, भाऊ होता. श्रीकृष्ण महाराजांच्या आत्या होत्या कुंती म्हणजे. परंतु श्रीकृष्ण महाराजांनी जेव्हा देहाचा त्याग केला तेव्हा अर्जुनाने नाही केला, पांडवांनी नाही केला, द्रौपदीने नाही केला, परंतु कुंती मातेने केला. अर्जुन जेव्हा सांगायला जातो कुंती मातेला की श्रीकृष्ण महाराज आपल्याला सोडून गेले आता, त्यावेळेस कुंती मातेने 3 वेळेस विचारलं की हे सत्य आहे का अर्जुन? हो म्हणे सत्य आहे. पुन्हा विचारलं सत्य आहे का? तिसऱ्यांदा विचारलं सत्य आहे का? आणि क्षणात देहाचा त्याग केला. बघा, भावाच्या मुलासाठी कोणी देहाचा त्याग करतं का? पण त्यांनी परमेश्वर होता, त्यांना माहीत होते हे परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराच्या भक्त होत्या कुंती सुद्धा. त्यांनी पण आपल्या देहाचा त्याग केला. असे हे प्रेमीय भक्त असतात, त्यांची ही विशेषता असते. आमचे स्वामी अवतार पंडित गेल्यावर आमच्या भट्टोबासांना सुद्धा 10वी अवस्था प्रकट झाली होती. इतर कुणाला नाही झाली, सगळ्यांनी दुःख केलं, पण भट्टोबासांना 10वी अवस्था प्रकट झाली होती. पण आमच्या महादाईसाच्या समयसूचकतेमुळे त्या भट्टोबासांना वापस घेऊन आल्या, नाहीतर आमच्या भट्टोबासांनी सुद्धा देहाचा त्याग केला असता स्वामींच्या विरुद्ध. अशा रुक्मिणी देवी होत्या ज्या विषय प्रेमी होत्या, ज्या श्रीकृष्ण महाराजांच्या अधीन होत्या. आमच्या बाईसा होत्या ज्या चौकळिकेच्या प्रेमी होत्या, ज्या निरंतर स्वामींच्या सेवा दास्यामध्ये लीन होत्या. महादोबा भट्ट होते ज्यांना स्वामींनी अंतर दिला तर त्यांनी देहाचा त्याग केला. भट्टोबास होते ज्यांना स्वामींचा विरह सहन झाला नाही. असे कितीतरी प्रेमीय भक्त होते. पण हे प्रेमीय भक्त बनतात कशाने? त्यांची ही विशेषता का बरं आहे? तर त्यांना प्रेमाचे उपाय घडतात. परमेश्वराचे हे विशेष प्रेम मिळवण्याचे सुद्धा उपाय आहेत. आणि परमेश्वराचे प्रेम मिळवण्याचे उपाय स्वतः परमेश्वराने आपल्याला सांगितलेले आहेत. 14 उपाय सांगितलेत परमेश्वराने. 8 परनिष्ठ आणि 6 स्वनिष्ठ उपाय सांगितलेले आहेत. त्यात सर्वात सोपा उपाय सांगितला आहे अन्नदानाचा. अन्नदान उत्तम सांगितलंय. आपण म्हणतो की तुम्ही म्हणाल आम्ही पंगत करतो, मार्गात जातो, साधूला जेवू घालतो, परंतु त्यातही अजून विशेष प्रकारचं अन्नदान असतं. दुष्काळी का भुकेलेल्या. तुम्ही अन्नदान करता, मार्गात जातात, कुठे पुरवठा देतात, हो, परंतु दुष्काळी म्हणजे एखाद्या गावाला जर दुष्काळ पडलेला आहे, तिथे अन्न नाहीये खायला आणि तिथे एखादा आश्रम आहे आणि त्या आश्रमात जाऊन त्या साधूंना खायला नाहीये, तिथं जाऊन जर तुम्ही अन्नदान केलं, तिथं जर त्या साधूची भूक मिटवली, त्याला पुरवठा दिला, तर ते आहे प्रेमाचा उपाय. त्याच्याने परमेश्वर अधिकच प्रसन्न होतात. भुकेले एखादा
जेवलेला नाहीये त्याला तुम्ही जीव घातला आहे, ते आहे विशेष प्रकारचं अन्नदान. हा आहे प्रेमाचा उपाय. अशक्ताची सेवा आहे स्वामींनी सांगितलेली. एखादा साधू अशक्त आहे, त्याची सेवा करायला कोणीच नाही, ना त्याच्याकडे द्रव्य नाही, त्याच्याकडे औषधं आणायला पैसे नाही, त्याचं ऑपरेशन आहे त्याच्याकडे पैसे नाही, सेवा करायला कोणी नाही. त्या अशक्ताची सेवा जर तुम्ही केली तरी परमेश्वर तुम्हाला प्रेम देतात. हे विशेष प्रकारचं प्रेम देतात परमेश्वर. परमेश्वराच्या विशेष आनंदाची अनुभूती तुम्हाला मिळेल ह्या कर्माने. विशेष प्रकारचं दुःख परमेश्वराचे दुःखपूर्वक स्मरण केलं तरी प्रेम होतं, पण ते रडून पडून झालं पाहिजे, ओलेने गुन्हे झालं पाहिजे. ओलेने गुन्हे म्हणजे रडून दुःख करणे. परमेश्वरा माझ्याजवळ सर्व काही आहे पण तू नाही, मी का तुझ्याशिवाय जिवंत आहे, मला तर तुझे प्रेमी भक्तासारखं दुःख नाही, मला साधनवंताची सेवा करत नाही, असं जेव्हा आपण दुःख करू त्यावेळेस परमेश्वराला आपली विशेष करुणा उत्पन्न होते. बघा आपल्याला मनुष्य देह मिळाला आहे. प्रत्येकाला हा मनुष्य देह सहजासहजी मिळत नाही. आपण फार भाग्यवान आहोत की आपण मानव पंथाचे साधक आहोत. आपल्याला एकनिष्ठ ईश्वराची भक्ती घडते आहे. इतर कुणाला घडत नाही. लोकांना देवतांची भक्ती मिळते, त्यांचे कर्मफळाला जातात आणि पतनही होतात. पण आपल्या परमेश्वराची भक्ती केल्यावर परमेश्वर आपल्याला या नरकातून या दुःखातून सोडवतो आहे कायमचा. तर आपण आपल्या मनुष्य देहाचा चांगल्या प्रकारे उपयोग पण केला पाहिजे. एक कथा आहे. एक राजा असतो त्याला तो एका लोहाराला एक चंदनाची बाग भेट म्हणून देतो आणि ती बाग तो त्या लोहाराला त्याची किंमत नसते. ती किंमत नसल्यामुळे तो ते चंदनाचे लाकडं कापतो आणि त्याचा कोळसा तयार करतो आणि बाजारात विकतो. आणि राजाला वाटतं, राजा काही दिवसानंतर वापस येतो आणि बघतो तर राजाला वाटतं आता हा लोहार फार श्रीमंत झाला असेल, याला चंदनाची बाग दिली होती आपण. तर राजा येऊन बघतो तर तो लोहार अजून दरिद्रीच आहे. तर म्हणे कशामुळे हे झालं? तर म्हणे मी काही नाही, ते लाकडं घेतले, तो कोळसा आहे तो विकला आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करतो. तेव्हा राजा बोलला तुझ्याकडे जर ते लाकूड असेल आता तर ते आहे का तुझ्याकडे, थोडं शिल्लक आहे का? हो म्हणे आहे, माझ्याकडे कुऱ्हाडीचा दांडा केलाय मी त्याचा. मग राजा म्हणतो ते लाकूड घे आणि बाजारात विकून ये. तो विकून येतो, त्याला भरपूर त्याचे पैसे येतात. तेव्हा त्याला वाटतं की आपण हे काय केलं, आपण तर खूप श्रीमंत झालो असतो याच्याने. तेव्हा तो राजाला म्हणतो मला पुन्हा ती बाग भेट म्हणून द्या. तेव्हा राजा बोलला अमूल्य वस्तू या सारख्या सारख्या मिळत नसतात.